अखेर आईस फॅक्टरीजवळचा टीएमटीचा थांबा पुन्हा बसवला। भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून परिवहन सभापतीचे आभार। नौपाड्यातील आईस फॅक्टरीजवळचा टीएमटीचा बस थांबा काही समाजकंटकांनी मध्यरात्रीच गायब झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर टीएमटी प्रशासनाने जनभावनेची दखल घेत पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी टीएमटीचा थांबा बसवला आहे। या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांचे आभार मानले आहेत। नौपाड्यातील गोखले रोडवरील आईस फॅक्टरी येथे अनेक वर्षापासून टीएमटी बसचा थांबा आहे। या थांब्यावर शालेय विद्यार्थी, रहिवासी आणि नागरिकांची चढ उतार होते। नौपाड्यात ये-जा करण्यासाठी हा थांबा महत्त्वाचा होता। या ठिकाणचा थांबा गुरुवारी तारीख 15 फेब्रुवारी मध्यरात्री गायब करण्यात आला होता। या घटनेची माहिती काही नागरिकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना दिली। त्यांनी तातडीने परिवहन प्रशासनाकडे आवाज उठवून पूर्वीच्याच ठिकाणी थांबा बसवण्याची आग्रही मागणी करून सीसीटीव्हीद्वारे समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती। या प्रकरणी टीएमटी प्रशासनाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। त्यानंतर कॅडबरी जंक्शनच्या पुलाखाली पळवलेला बस थांबा सापडला होता। या प्रश्नावर जनभावनाही तीव्र होत्या। त्याची दखल घेत प्रशासनाने पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी बस थांबा बसविला। या संदर्भात जनभावनेची दखल घेतल्याबद्दल सभापती विलास जोशी यांचे आभार मानले। तसेच या प्रकरणात बस स्टॉप मागील मालमत्ता धारकाचे व कोणत्या विकासकाचे हितसंबंध आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली। नौपाडा भागातील सर्व पक्षीय पदाधिकारी इथे दीपक छत्री आहेत, प्रकाश पायरे आहेत, संगम डोंगरे आहेत, असे आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतो। रात्रीच्या वेळेला बस स्टॉप चोरीला गेला। नौपाडा पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन पत्र दिलं आणि आम्ही मागणी केली परिवहन समिती सभापती विलास जोशी यांच्याकडे की 2 दिवसात हा बस स्टॉप त्या ठिकाणी बसायला पाहिजे आणि आम्ही विलास जोशींचं या ठिकाणी अभिनंदन करतो। कालच ठाणेहून हवेला कॅडबरीच्या समोर हा बस स्टॉप त्या ठिकाणी सापडला आहे अशी बातमी लावली होती। ठाणेगावचं आणि सर्व मीडियाचं पण आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण चांगल्या गोष्टीला त्यांनी वाचा फोडली आणि हा बस स्टॉप हा त्या ठिकाणी बसतो आहे। त्यामुळे परिवहन सभापती, परिवहन समिती सदस्य, महानगरपालिका आयुक्त यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो। एक गोष्ट त्या ठिकाणी राहून गेली आहे की ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला बस स्टॉप काढला त्यावेळेला वापरण्यात आलेली सर्व्हिस साधनं, मग त्यामध्ये ट्रक असेल, त्यामध्ये JCB असेल, JCBवर असलेला ड्रायव्हर असेल, क्रेन आहे, या सर्व वास्तू जप्त करायला पाहिजे। कारण हा बस स्टॉप 35 वर्ष जुना आहे। एखादी वास्तू जशी हेरिटेज असते तसा बस स्टॉप पण हेरिटेज आहे। महानगरपालिकेची ज्या वेळेला परिवहन सेवा चालू झाली 1987ला त्या वेळापासून हा बस स्टॉप होता। त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाण्यातील काही भागात पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते क्षळी टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. 18 मार्च 2024 रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन. 4 मार्च 2024 पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार 8 मार्च 2024 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजे 4 मार्च पूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत. परिमंडळ 1 कळवा, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा, प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा, वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा, प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसळ, वर्तकनगर, लोकमान्य सावरकर नगर, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावी. ठाणेकरांना कर वाढ लादू नका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे आयुक्तांना साकडे. सध्या संबंध देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिचलेल्या ठाणेकरांचे कंबरडेच मोडेल. त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार, उपाध्यक्ष संजीव दत्ता, रोहिदास पाटील, राजेश साटम, संदीप यादव, फिरोज पठाण, संदीप पवार यांच्या शिष्टमंडळाने आज ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिले. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी भेटून आम्ही आज कमिशनर साहेबांना निवेदन दिलं की आता नुकतीच अर्थसंकल्पाची त्यांची बैठक होणार आहे. ठाण्यात बऱ्याच ठिकाणी कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत. मग जी नको असली ती उड्डाणं पण चालू आहेत. चांगले रोड 2 छापडी गेले खोदायचे, कॉन्क्रीट करायचे आणि शेवटी ह्याचा आज परिस्थिती अशी चालू आहे सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे की सगळ्या महापालिका ठप्प झालेल्या आहेत. आणि मग ह्याचा ही लोक वसुली कुठनं करणार तर लोकांच्या करातनं. तर आमचं म्हणणं एकच होतं की तुम्हाला हवे ते करा, आम्हाला त्याबद्दल म्हणणं नाही. हवे ते सुशोभीकरण करा, तुम्ही 150-200 कोटी लायटिंगला खर्च करा, तुम्ही रंगरंगोटीवर खर्च करा, नको ठिकाणी असले ब्रिज बनवा, काय पण करा. फक्त सर्वसामान्य जनता खर्चामध्ये आधीच भरली आहे. तर ते पेट्रोलचे दर असू दे, तेलाचे दर असू दे, अगदी तांदूळ गव्हापासून कांद्यापर्यंत सगळ्याचे दर असू दे, सगळे भरकटलेले आहेत. एक ठिकाणी शेतकरी उग्र आंदोलन करतायत आणि अशा तुम्ही करवाढ करून ठाणेकर जनतेला कुठेही वेठीस धरू नये
याची एक विनंती करायला आम्ही गेलो होतो. आणि जर आपण असा प्रयत्न केलात किंवा ठाणेकर जनतेवर कुठचाही कर लादलात किंवा दरवाढ केलीत तर आम्ही ठाणे शहरात ठाणेकर नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक उग्र आंदोलन करू. कशामध्ये दरवाढ होणार आहे? कशामध्ये दरवाढ होणार आहे, कर जी वाढणार आहे, कर जो वाढणार आहे. टॅक्समध्ये होईल, पाण्यामध्ये होईल, जी आपण पट्टी वसुली करतो त्याच्यामध्ये, कशामध्ये हे काही करू शकतात. कारण न्याय आणि बाबासाहेबांचं संविधान कुठे राहिलेलंच नाही आहे. त्यामुळे काही करू शकतात. ती करू नये हे सूचक आम्हाला त्यांना पहिले सूचना द्यायची होती की आमचं या गोष्टीवर लोकांच्या जनसामान्याच्या जीवनाच्या आधारित ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कुठची करवाढ करू नये. बाकी तुम्हाला करायचं ते करा. दरवाढ झाली तर राष्ट्रवादीचं काय? आम्ही उग्र आव्हाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करू.